67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे। कारण आम्हाला रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला पहिला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही। जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे। आरोप की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकलं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले, पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांचेच मतदारसंघ पुढे येत आहेत। चर्चा माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांच्या अर्जांची काही स्क्रुटिनी होणार आहे? अशा पद्धतीचा कुठेही निर्णय किंवा अशा पद्धतीची कुठेही चर्चा ही शासन स्तरावर झालेली नाही माझ्या माहितीनुसार। त्याच्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही स्क्रुटिनी किंवा फेर चौकशी किंवा कुठेही काही अशा पद्धतीची फेर तपासणी असा आदेश काही शासनाने काढलेला नाहीये। त्यामुळे विनाकारण कुणीही गैरसमज त्या बाबतीतला करू नये। ज्या पद्धतीनं ही योजना राबवली जात आहे, महिलांना लाभ मिळत आहे, त्यामुळे अधिकाधिक प्रभावी पद्धतीनं ही लाडकी बहीण योजनापर्यंत अशा पद्धतीची कुठलीही तक्रार आलेली नव्हती। आताही अशा पद्धतीची कुठली तक्रार या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आली असेल तर मला त्या संदर्भातली काही माहिती नाही। पण कुठलाही लेखी आदेश, कुठलीही लेखी सूचना, कुठलाही सर्क्युलर किंवा कुठला शासन निर्णयामध्ये बदल हा राज्य शासनाने केलेला नाहीये। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं कुणीही गैरसमज पसरवूही नाही आणि कुणी करूनही घेऊन। पण आदितीजी अनेकदा असं होतं की योजनेचे जे निकषा बाहेरचे लाभार्थी असतात त्यांच्यावर जनरली कंट्रोल केलं जातं किंवा त्यांचा जो निकषाच्या बाहेरचे ज्या केसेस आहेत त्याचा एक पुनर्विचार केला जातो। काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा याबद्दल बोललेले होते, तर असं काही विचार आहे का? नाही, खरं तर आपण जर आज लाभार्थ्यांची संख्या बघितली तर ती 2,35,00,000 पेक्षा अधिक आहे। बहुतांशी 90-99% जी काही स्क्रुटिनीची प्रोसिजर आहे ही त्याही वेळेला केलेली होती। बऱ्याचशा वेळेला डीबीटी आम्ही करत असताना जर एखादी कुठलं फ्रॉड आढळलं तर ते आम्हाला त्यावेळेला लक्षात यायचं आणि तशा पद्धतीने ते डीबीटी थांबवलं जायचं। त्यामुळे स्क्रुटिनी समजा पुढं मागं
जर शासनाने तो निर्णय करायचा घेतला तरी तो काही सगळ्यांसाठी नसणार आहे. एखादी जर कुठली तक्रार आली, एखाद्या जिल्ह्यातली जर काही ठराविक लाभार्थ्यांच्या संदर्भातली जर तक्रार आली तर त्या संदर्भातली स्क्रुटिनी करायची का नाही, कशा पद्धतीने करायची, हा शासन त्यावेळेला निर्णय घेईल. एका घरातल्या महिलांवर सुद्धा मर्यादा असावी, एकपेक्षा जास्त महिला नसाव्यात, यावर काही विचार सुरू आहे का? असा काहीही विचार सुरू नाहीये. खरं तर कुठेही आत्ता जे लाभार्थ्यांची संख्या आहे ती कमी करणं, वाढवणं किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही निकष घालणं, अजून काही त्याची फेर चौकशी करणं, स्क्रुटिनी करणं, अशी कुठलीही चर्चा शासन स्तरावर अधिकाऱ्यांमध्ये, विभागामध्ये किंवा राज्य शासनाच्या म्हणजे मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सुद्धा साधी झालेली नाही. विरोधकांनी आरोप केलाय की आता निवडणुका झाल्या, निकाल आला आणि आता तुम्ही त्यावर एक निर्बंध आणताय किंवा मर्यादा आणताना दिसत. नाही, मला वाटतं कुठं निर्बंध आणलेला आहे, कुठं लेखी आदेश काढलेले आहेत, कुठं काय केलेलं आहे. विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर डोळा ठेवून गैरसमज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. टीका तर पहिल्या दिवसापासून या योजनेवर होते, पण आज सर्व लाडक्या बहिणींनी 3 भावांची साथ दिलेली आहे आणि ती महाराष्ट्राच्या जनतेने आणि देशाने सुद्धा पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आता विरोधक काय बोलतात याला महत्व आम्ही सुद्धा देत नाही आणि लाडक्या बहिणी सुद्धा देत. मी महिला व बालकल्याण विभाग हँडल केला, आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची त्या विभागासाठी शपथ घेणार. मला वाटतं या संदर्भामध्ये जे वरिष्ठ आहेत ते ठरवतील. शेवटी जी जबाबदारी आपल्याला दिली जाते ती योग्य पद्धतीनं पार पाडणं हे आपल्या हातात असतं. त्या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महिला व बालविकास विभाग अधिकाधिक सक्षमपणे चालवण्याच्या दृष्टिकोनातून मी काम केलं. त्याच्यामुळे पाहू.